महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात राज्यभरात विविध सामाजिक संघटना, डावे प्रगती पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्याला लोकशाही विरोधी आणि जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला असल्याचा आरोप करत आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं महावीर गार्डन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून हे विधेयक रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कायदा रद्द, जनसुरक्षा कायदा रद्द, हल्ला बोल, सीना तान के हल्ला बोल, डंडा लेके हल्ला बोल, डरता क्यों है हल्ला बोल, इधर से बोल हल्ला बोल, उधर से बोल हल्ला बोल, जनसुरक्षा विधेयक पे रद्द करा. तारा भाजप सरकार याबाबत इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना यावेळी निवेदन देण्यात आलं. पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेलं हे विधेयक विरोधकांच्या तीव्र आक्षेपामुळे मंजूर होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलं असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. समितीकडून राज्यातील जनता, सामाजिक संस्था आणि संघटनांकडून 1 एप्रिलपर्यंत सूचना मागवल्या आहेत. यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर 30 जुलै रोजी डाव्या पक्ष संघटनांच्या पुढाकाराने धरणे आंदोलन झालं होतं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सहभाग नोंदवत 10 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. या विधेयकातील कलम 3 सरकारला कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार देते, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि मूलभूत हक्क धोक्यात येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. शासनाच्या कॉर्पोरेट धार्जिण्या आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्या संघटनांना गप्प बसवण्यासाठीच हा कायदा आणला असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत हा जनविरोधी कायदा सरकारने रद्द करणार नाही तोपर्यंत संघर्ष मागे हटणार नाही असा इशारा यावेळी इंडिया आघाडीने दिला आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, विजय देवणे, व्ही.बी. पाटील, कॉम्रेड संपत देसाई, संजय पवार, कॉम्रेड दिलीप पवार, आर.के. पवार, राजू लाटकर, आनंद माने यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.